आपण ते उपचार करावे. कुठे? सुंदर अंतःकरणामध्ये पाठ मांडावा, चौरंग मांडावा, त्याच्यावर भगवंताला सुंदरसे आसन टाकावं, त्यावर बसवावं, त्याची पाय समोर पाठावर ठेवावे, सुंदर संध्यापात्र घ्यावं, संकल्प करावा, परमात्म्याचे पाद्यपूजन करावं, परमात्म्याला तिलक लावावा. कुठे? अंतःकरणाची पूजा, मानस पूजा. आता एक आमचे गुरुनाम गुरु लक्ष्मीकांत महाराज पानवेकर, तुळजापूरच्या भवानीनं 5 वर्षासाठी तिथे अवतार घेतला होता. नाव आजूबाई. देवी 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 भागवतामध्ये येतं ते आजूबाईचं चरित्र. त्यांची अंतर्मानस पूजा, मानसपूजा म्हणून एक गीत तयार केलेलं आहे त्या भारतच्या एका गुरुजींनी, पिंपळगावच्या एका गुरुजींनी. ते आपल्या ताईच्या आवाजामध्ये गायन झालेलं आहे स्टुडिओमध्ये. बांधिते मी मानस पूजा या सद्गुरुनाथा गुण म्युझिक. ते ऐकलं की मानस पूजा कशी करावी याचा अभ्यास आपोआप ती मानस पूजा ऐकावी. ते अंतर्मानस पूजा. ते अंतर्मानस पूजा करत असताना देवाचं प्राकट्य अंतःकरणामध्ये होतं. विषय सोपा नाही, मी सांगतो एवढं सोपं नाही. किती सोपं सांगतोय मी, हे सांगणं सोपं असतं. असं करा, तसं करा, हे असं केल्यानं असं होत असतं, अंतःकरणामध्ये देव प्रकट होत असतो. एवढा सोपा विषय नाही. याच्यासाठी काळ घालवावा लागतो. त्याच्यासाठी काय करावं लागतं? काळ घालवावा लागतो. मग काळ घालवण्यासाठी पहिले आचरण पद्धती असावी. मग आचरण पद्धती काय आहे? प्रत्येक जीवानं सामान्य सुरुवात करावी, तेव्हा त्याला तिथपर्यंत आपण पोहोचतो. मग सामान्य सुरुवात काय आहे? महिला मंडळाला विचारतो, तुमच्या घरच्या रूम किती आहेत? बोला पटकन. 3 रूम, समोरचा हॉल म्हणजे 4, बरोबर. तुमच्या म्हणजे 2 BHK आहे ना. प्रत्येकाचं घर यांचं 8 रूम येतो. त्यातल्या 2 रूम तर मला देऊन टाकले त्यांनी. आता प्रत्येकाच्या, मी यांना प्रश्न याच्यासाठी विचारला, प्रत्येकाच्या घरी 3, 4, 5 रूम आहेत नक्कीच आहेत. माणसं किती आहेत घरामध्ये? 4, 6, छोटे जण 6. प्रत्येकाच्या घरामध्ये 4-6 लोक आहेत. त्याच्या पुढे तुम्हाला 4 रूम झाडण्यासाठी किती वेळ लागतो? पटकन बोला. 5 मिनिट. 5 मिनिट आहे का नाही? 10 मिनिट. दुप्पट आहे. मी गणित सांगतो, टाइमपास करत नाही, कारण मला टाइमपास करणं जमत नाही. झाडायला 5 मिनिट, पुसायला 10 मिनिट, 4 माणसाच्या पोळ्या करण्यासाठी 15 मिनिट, 10 ते 15 मिनिट, बरोबर आहे. धुणं धुण्यासाठी वॉशिंग मशीन, तरी तिथे उभं राहावं लागतं की नाही, म्हणजे 10 मिनिट. आता लक्ष द्या, वॉशिंग मशीन आपण त्यातून वगळून टाकूया. आता हे गणित अजून पुढचं विचार. एक घर झाडण्यासाठी, म्हणजे तेवढं घर झाडण्यासाठी 5 मिनिट लागतात. 5 मिनिटामध्ये आपल्या हातात असलेली झाडणी किंवा झाडू किती वेळा आपण उचलतो आणि किती वेळा जमिनीवर टेकवतो? महाराज, हे गणित आम्ही केलेलं, ते तुम्हीच पाहत बसा म्हणे. रिकामी धंदे तुमच्याकडे, आमच्याकडे नाही. चला बघा, एक पोळी लाटण्यासाठी किती वेळ? 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये आपण जे लाटणं आहे ते मागे पुढे किती वेळा करतो? माहित नाही. फरशी पुसण्यासाठी 10 मिनिट लागतात. आपण हात किती वेळा मागे पुढे करतो? इझी मॅपचा माहित नाही. याचं जर गणित आपण जीवनात उतरवलं तर तप झाल्याशिवाय इथून सुरुवात करावी लागते. महाराज, जाणताना सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, इथून सुरुवात आहे. आचरण, मी आता सांगितलं, नियोजन इथून असावं. आपल्याला जर त्या कोटीपर्यंत पोहोचायचं असेल, अंतःकरणामध्ये परमात्मा प्राकट्य करून घ्यायचं असेल, तर इथून सुरुवात करावी लागेल तुम्हाला. की प्रत्येक क्षण, क्षणोक्षणाची, प्रत्येक क्षण वाया गेला नाही पाहिजे महाराज. प्रत्येक श्वास वाया नाही गेला पाहिजेत. मीराबाईला जाऊन विचारा श्वासाची किंमत. आजकाल आधुनिक ते व्हॉट्सअपला काही द्यायला लागलेले. ज्याला अटॅक येतो त्याला विचारावं श्वासाची किंमत. अरे तो अटॅक येणार आहे, तो मारणार आहे, त्याला काय श्वासाची किंमत विचारतो? किंमत विचारावी मीराबाईंना.
तन के तमोरे में दो सासों के तार बोलो जय सिया राम. शरीर रूपी तंबोऱ्यामध्ये 2 श्वासाचे तार दिलेले आहेत. प्रत्येक तार छेडायची त्यावेळेस राम म्हणले. अजून पुढचं सांगू का मीराबाईच्या भाषेत? नाही खर्चिली कवडी दमडी नाही वेचिले दाम विकत घेतला श्याम. कसा घेतला? कुणी म्हणेही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम मोजियले हरिनाम विकत घेतला श्याम. काय केलं? कोणी म्हणे असेल चोरी पुन्हा वाटते असे उधारी. काही नाही, चोरी नाही, उधारी नाही. काय केलंय ना, जन्मभरीच्या. किती गोड महाराज, संतांचं एक एक वचन ऐकावं महाराज, जीवनात उतरवावं. प्रत्येक श्वासाची किंमत व्यर्थ चाललाय हा श्वास. इथून सुरुवात आहे. अहो मी तर सरळ सांगतो की रोज आपण जेवण झालं की फिरायला जातो का नाही? नक्कीच जातो. सगळेच जातात. जाता का नाही? हो किंवा जातो. शतपावली म्हणून आपण दोघं नवरा बायको मस्त फिरत फिरत जातो, गप्पा मारत जातो, तिकडून आईस्क्रीम वगैरे खाऊन जातो, हे का नाही, काहीतरी करतो. निमित्त काही असो पण फिरायला जातो. जातो की जात असताना आपण पायात चप्पल घालून जातो. रस्त्यानं ती चप्पल वाजत असते, टाचेला लागते. लागते का? तुमची नाही आलं? तिचं चालूच राहते, पटक पटालक पटक पटालक पटक, आवाज करत चालते. घरातून पहिलं पाऊल बाहेर टाकलं की आपण त्याच्यासोबत नाव जोडायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. फक्त 10 पावलं. पुढे तुम्हाला म्हणायचं काम नाही. आपोआप आपल्या मनाची तार त्या चपलीच्या आवाजासोबत जोडल्या जाते. नामस्मरण आपोआप सुरू होते. करून बघा. आम्ही केले, आम्ही हे प्रयोग केले. माझं शेत 3 किलोमीटर लांब आहे. आमच्या गुरुजीने ज्यावेळेस मला सांगितलं, मी जास्तीत जास्त 10-11 वर्षाचा असेल, आमच्या गुरुजीने सांगितलं की पायातल्या चपलेच्या आवाजासोबत आपला तार जोडला पाहिजे नामस्मरणाचा. मी शेतात जायचो ना, कधी कधी धावायचो, कधी कधी जोरात चालायचो, कधी कधी सायलेंट चालायचो. त्यावेळेस नाम जोडायचं त्याच्यासोबत. खरोखर आहे. मला दिवसभर नाम म्हणायचं काम नव्हतं, नामचिंतन करायचं काम नव्हतं. ते आपोआप चपलेच्या आवाजात सुरू व्हायचं. आपोआप. हे अंतःकरणाचे एक विशेषत्व आहे.